नारी मुलींनो, स्वयंपाक करायचा. आता पोरं आले तर भूक भूक करत शाळातून, तर म्हणले काहीतरी खायला बनव. तर मी म्हणलं आता काय बनवू खायला. तर ते म्हणले बघ, म्हणले शेपूची भाजी असली तर कर म्हणले. तर बघू याच्यात कोणची भाजी आहे बघू. अरे देवा, ह्याच्यात तर कोथिंबीर आहे. आहो हे बघा, कोथिंबीर आहे. मी म्हणते शेपूचीच भाजी आहे. आता कोणची भाजी आता कुठे आहे आता मलाच माहित नाही बघा. आता काय करू. आता मका उकडून आता ह्याची भाजी होईल का, मकाची भाजी होईल का, कांदा टमाटा घालून बघू. आता झाली तर बघू. शेपूची भाजी आहे का त्याच्यात बघ रे बाळा जरा. प्रिन्स, शेपूची भाजी बघ बरं. हे बघ, काय आंबा आणला होता, खाल्ला नाही पोराने. आता काय वाटलं होणार आहे. आणि आता पावसाचे दिवस आहेत, हे आंबा खायला जमत नाही. आता पावसाचे दिवस आहेत बघा. काल चांगला होता का, एका रात्रीतून हे बघा असा थोडासा नरम झालेला म्हणलं कशाला उगत खायचा. त्याला म्हणलं खारी आणि चहा देते, तर म्हणला खारी चहा नको म्हणला. सकाळी खाल्ले म्हणला, खारी चहा खाल्लाय म्हणला सकाळी. बघा आणली होती पोरासाठी खारी. पोरासाठी नाही, मलाच आवडती. या पोरांचं काय तेव्हा मलाच आवडती बघा. रामकृष्ण हरी मुलांनो, आता ह्या आंब्याचं काय करावं काहीच कळा नाही मला. हे बघा, ह्या आंब्याचं काय करावं तेच कळा नाही. आता रस करू तर ते पण नको. आता कसं पाऊस आहे ना, पावसाचं नको वाटायला लागले. एक तर पहिल्या सर्द्या झाल्यात पहिल्या सगळ्यांना. हे बघा भेटली आता भाजी, पोराने आता आणून दिली. हे बघा, हे बघा. आता ही भाजी जरा थोडीशी कापून घेते बघा मुलांनो. जास्त नाही करणार, थोडीच करते. काय कोणी खाणार बी नाही ती भाजी. आता कापून घेते बघा ह्याला. कोथिंबीर बी आहे ना ह्याच्यामध्ये, पिवळी काढून टाकते. ती पण परवा दिवशी आणलेली आहे बघा. ही भाजी परवा दिवशी आणलेली आहे. हे बघा, ही भाजी करून घेते. कापून घेते जरा. ह्या भाजीला कापून घेते. 2 भाकरी करते आणि चपाती करते. जर चाकू आहे लागायची भीती वाटते. हे बघा, भेद कापायला लागले मी. हातावर टच व्हायचं आहे का नाही. नमस्कार मुलांनो, नमस्कार. हळूहळू कापून घेते ही भाजी आणि थोडीशी मुगाची डाळ टाकून करते. काल पण केली होती मी खाल्ली ती कालची भाजी मी खाल्ली. मला आवडते अहो शेपूची भाजी, मला आवडते. तर पोरगी येईल घरी जेवायला, तर तिला काहीतरी खायला पाहिजे ना. तर ती म्हणली भाजी भाकर करा. बरं आता पहिले चपात्या करून घेते, 2-4 चपात्या करून घेते आणि हे बघा नंतर भाजी करून घेते. म्हणलं उगा 15-16 मिनिटाचा इडव करावा म्हणून हे बघा करायला लागले. टाईम भेटाना हो मला, कामामुळं टाईम भेटाना बघा मुलांनो. कसं काम करायचं म्हणलं ना लय अवघड खेळ असते बघा मुलांनो. काम करून घरचं करायचं म्हणलं ना. हे बघा ही चहा टाकायला अद्रक आणली होती, चहा त्याला असंच करून दिला. आता माझ्यासाठी चहा करणार आहे मी. पहिलं 1 भाकर करते आणि 2-4 चपात्या करते. रामकृष्ण हरी मुलांनो, नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. हाय सगळ्यांना, नमस्कार सगळ्यांना. मी खाल्ली होती सकाळी खारी आणि चहा. कसं मला आवडतंय ना, आवडतंय बघा मला. जरा धुवून घेते ना, माती आहे सगळी माती आहे बघा भाजीला. ह्या काय पाणी पावसाचे दिवस आहेत ना, पाण्या पावसाचे दिवस आहेत म्हणून शिनी सगळी भाज्यांना माती असती बघा. कसं आता हे काळी जमीन असती त्याच्यामध्ये कोणत्या पण भाज्या उगवतात ना. लाल जमीनमध्ये भाजी एवढी उगवत नाही. लाल जमीनमध्ये शेंगा उगवतात बघा. हे बघा शेंगा, भुईमुगाच्या शेंगा लाल मातीमध्ये. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. चाकू असला चाकू आहे बघा, घर चाकू. मला ह्याने कापता येत नाही बघा. या चाकूनं बघा हाताला लागायची भीती वाटते. या नमस्कार मुलांनो, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. व्हिडिओ आपल्याला टाकायला नाही हो मुलांनो. वेळच भेटाना ना मला व्हिडिओ करायला, वेळच भेटाना बघा. काय करू.
कसं हे इडो बनवायचं म्हणलं ना जरा अवघड खेळ असते बघा. मोठा इडो बारका इडो माणूस कसा बी करतंय, पण मोठा इडो करायचा म्हणलं ना जरा अवघडच खेळ असते बघा. टाइम पण जातो ना, मग एवढंच टाइम आपल्याला. एक तर पॅकिंगचं काम माझं राहतंय बघा मुलांना, पॅकिंगचं काम राहतंय. हे बघा भाजी टाकून घेते बघा मुलींना भाजी करून घेते मी पहिली बघा. आता लायटर बी कुठं गेले की असंच मग कुठं ठेकतात मलाच कळत नाही. लायटर असतंय तिथंच बरी, मला काय एवढं दिसतच नाही. मला तर काय करणार, दिसतच नाही मला. पडतंय व मोबाईल पडतंय. जरा ठेसा टाकून घेते बघा मुलांनो. या भाजीला ठेसा आणि मुगाची डाळ, ठेसा आणि मुगाची डाळ छान भाजी होती या. कितीतरी खावं वाटते या. काय नाही टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकलं तर टाकायचं, नाही तर नाही पण टाकायचं शेंगदाण्याचं कूट. हे बघा ही भाजी थोडीच आहे, जास्त नाही आहे, थोडीच आहे बघा, जास्त नाही भाजी. हे बघा थोडीच आहे भाजी, बस झाली दोघांपुरती, बस झाली भाजी आहे का नाही. तेल टाकून घेते जरा, जास्त पण नाही टाकत. काय नाही, लसूण बिसून नाही टाकणार मी, लसूण नाही टाकणार. फक्त हे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे. हे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे. काय नाही टाकणार, साधी सिंपल करणार आहे, साधीच करणार आहे. हे बघा मुलींनो भाजी टाकून घेते. काय आपण ह्याला साज करत बसायले नाही, काय नाही. मला झालाय उशीर, मला बी जायचंय बघा, मार्केटमध्ये जायचं या, थोडंसं काय सामान आणायचं या. याच्या कामामध्ये 10 कामं करावं लागतात बघा. आणि माझे इडो ओरिजिनल असतात बघा. माझे इडो काय डुप्लिकेट नसतात मुलींना. आपला दिखावा नाही, काय नाही, जे आहे ना आपलं, जे आहे ना तेच आहे. मी असा अवघड खेळ दाखवतच नाही. भले आपले एडो कोणी बघू अगर ना बघू, युट्यूब तर बघतंय ना आपले एडो. युट्यूब दिला तर माहिती आहे ना माझे एडो कसे असतात ते. माझे एडो घोळे साळे असते, तर माझे एडो मध्ये काय एवढं दिखावा नसतंय, काहीच ह्याला लावलेला नसतं या. साधं सिंपल मध्ये मी बघा. आताच मोबाईल पडला बघा, मोबाईल दोनदा पडला. मी एक काम करत करत लय काम करते, आहो लय काम करते. असं मी एकच कामावर एक बया लागलं गो बया म्हणजे पायाला. जरा हलवून घेते बघा भाजीला. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते मुलींना. हे बघा हे ठेसा टाकते, एवढा जास्त पण नाही टाकत, कमीच टाकते बघा, मी कमीच टाकते. आपला इडो काय हे बघा दिखावा नाही, काय नाही, काय नाही. आपला इडो मुलींना ओरिजिनल असते, ओरिजिनल असते. मला वाटलं हेच या शेपू आहे जास्त, पण हे बघा कोथिंबीर होती ह्याच्यात आणि भेटला मला थोडा शेपू. शेपू आपल्याला पाहिजे होता ना, भेटला बघा शेपू. आपला इडो हे बघा ओरिजिनल असतं या. आपला इडो दुसऱ्यासारखा नसतं या. तसं आपल्याला जसं जमन ना तसं करते या. काय बसायचं पाणी तिकडे वायाला गेलं बघा मुलांना. काय माहिती तर पाणी आहे ना म्हणून पडायला लागला, मोबाईलच पडायला लागला. हो मुलांना मोबाईल पडायला लागलाय माझा. स्टँडला नाही लावला ना म्हणून बघा, स्टँडला लावला नाही ना. आता बघा ह्याच्यामध्ये थोडी मुगाची डाळ टाकून घेते, मुगाची डाळ थोडीशी टाकून घेते. हे बघा बघितली का माझी घाई कशी असते या. डाळ पण संपलेली आहे या, तरी पण हे बघा थोडी डाळ घेतलेली आहे मी. हे बघा थोडी डाळ घेतलेली आहे. आपल्याला थोडीच भाजी आहे ना, जास्त भाजी नाही आहे.
जास्त भाजी असली ना मग जास्त टाकायची डाळ. पण आता कसं भाजी थोडी येतं, डाळ कशाला जास्त टाकू. 2-3 पाण्याने धुवून घेतले मुलींना. आपला इडो ओरिजिनल असते बरं का, आपला इडो डुप्लिकेट नाहीये. जसं होईल तसं करते. पाणी पण टाकलं बघा मुलींना, डाळ पण टाकली, पाणी पण टाकलं. आता हे मक्याचं नंतर बघन काय करायचंय आणि काय नाही. मक्याचं नंतर बघन. चहा करायचा होता, हे बघा हे दूध आणलं होतं. आता नंतर करन. पोरगी जेवायला येईन बघा, म्हणून काहीच नाही केलं आतापर्यंत आमच्या आईनं. आता ह्याला थोडं शिजू देते, ह्याला जरा थोडंसं शिजू देते मुलांनो. अजून थोडंसं पाणी टाकते, का तर डाळ टाकली ना. आपलं गावरान कर नाही बघा मुलांना, आपलं काही नाजूकपणा नाही, काय नाही. काय त्याला नाजूकपणा बसायचंय करत. आता ह्या साईडला ठेवते, ह्या साईडला भाकर करून घेते मुलांनो. ह्या साईडला मी भाकर करून घेते. इकडे भाकर करून घेते, इकडे डाळ शिजन, म्हणजे भाजी शिजन. डाळ टाकली ना भाजी मध्ये, म्हणून माझ्या तोंडात डाळ यायले. हे बघा जरा शिजू देते. ढाकण लगेच लावत नाहीये. लगेच ढाकण लावलं ना काय होतंय बघा मुलींना, लगेच ढाकण लावलं ना तर ते पिवळी पडती भाजी. म्हणून जरा शिजली ना तवा ढाकण लावून, म्हणजे त्याच्यावर झाकून ठेवून. रामकृष्ण हरी मुलांनो. पहिली एक भाकर करून घेते, नंतर चपात्या करते. हे बघा चपात्याचं पीठ पण आहे. हे बघा 4 चपात्या करून घेते. हे बघा 4 चपात्या. हो किती ताट गरम आहे. हो बघा असंच पोळापोळी होती मला. हे बघा 4 चपात्या करून घेते. बघा घाय घाय हो, मला लय भाताला भाजते माझ्या मुलांनो. हे बघा 4 झाल्या. आणि हे बघा ही एक. ही एक झाली. ही एक झाली. ही एक झाली. पीठ पातळ केलं ना मला नाही जमत मुलींना. त्या पुरी काय करतात, पातळ पीठ करून घेतात, म्हणून मला पीठ लावायचं आले. नाही तर नाही जमत बघा मला असं पातळ पिठाची चपाती. मला जमतच नाही बघा मुलींना. आता मी कशाला उगाच तुम्हाला खोटं बोलून मला काय भेटणार आहे बरं. खोटं बोलून मला काय भेटणार मुलींना. म्हणून जरा थोडं पीठ लावायला लागले मी. पिठाने जरा थोडीशी घट्ट होईल. हे बघा ही एक झाली. मला वाटलं 4 चपात्याचं पीठ आहे, परी हाय 5-6 चपात्याचं पीठ. पहिली भाकर करून घेते एक. का चपाती लाटून घेऊ मी. मला वाटते चपातीच लाटून घेते, पोरगी येईन जेवायला आता. हे बघा किती झाल्यात, 7 झाल्यात वाटतं 7. हे बघा ताट गरमच आहे हो मुलांनो मुलींनो. ताट गरमच आहे. ताट गरमच जरा आहे तर थोडं मी साफ करून घेते मुलींना. एका कामामध्ये मी 10 कामं करून घेते मुलींनो. 10 कामं करून घेते. असं एकाच कामाला मी झटत बसत नाहीये. एकाच कामाला मी नाही झटत बसत. रामकृष्ण हरी मुलींनो. रामकृष्ण हरी. माझी लय घाई असते हो मुलींनो. मी लय घाईमध्ये कामं करते. आता काय सांगू तुम्हाला, मला वेळच भेटत नाही बघा. माझ्या मागं एवढं काम असते ना,
थोडं काम असतंय ना मुलींना. बघा आता भाकर करायची, चपाती करायची या, भाजी टाकली या, शेपूची भाजी टाकली मुलींना, शेपूची भाजी टाकली या. पहिली कुठं गेलं डबडं, कुठं गेलं? एक साईडला ठुते आणि एक साईडला भेटतंय. मला काय करणार हो, मला सुधरतच नाही बघा, एवढं सुधरतच नाही मला. काय करावं आणि काय नाही, सुधरतच नाही. पोरगी जेवायला येईन म्हणून काय करायले हो मुलींनो, पोरगी जेवायला येईन म्हणून काय करायले. बघा गॅस चालू केला नाही, शेपूच्या भाजीचा गॅस चालू केला नाही. अशी मला याद राहत नाही. मी काय करू तुम्हाला सांगा, मला माफ करा. लाईटर कुठे गेले या? मी म्हणलं भाजी शिजत आली या आणि चालूच केलं नाही. काय भाजी शिजणार हो, चालूच नाही केलं. सगळं माझ्या पुढे नुसता गोंधळ दिसतंय. मला काही समजत नाही. आता ते पोरग शाळेतून आलं, हे पोरग शाळेतून आले. आता त्यांनी काय खाल्लंय का नाही, त्यातून झोपेतून उठला नाही. चला असू दे, आता काय करायचं. पहिल्या चपात्याच लाटून घेते, नंतर भाकर करते बरं का मुली. पीठ पण संपलेलं आहे बघा. आता कधी आणणार आहे कधी नाही माहित नाही. बघा पीठ बी संपले, एवढंच पीठ आहे, आता दुसरं पीठ नाही आहे. नमस्कार मुलींनो, नमस्कार. असं असतं हो संसाराचा गाडा वडायचा म्हणलं ना, लई अवघड खेळ असते मुलींनो, लई अवघड खेळ असते. लई अवघड म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. जे करते ना त्याच्या जीवाला माहिती असते बघा. जे करते ना, पातळ केले व पीठ मला काहीच कळत नाही. तरी मी किती आता पीठ लावून ते घट्ट केले, तरी मी पातळच पीठ आहे. मी म्हणते जरा घट्ट मळे जा बाय पीठ, आता येऊ द्या तिला. मी म्हणते बाय असं का करते ग. केली बघा कशी तरी पातळ पिठाची चपाती. बघा नाही जमत हो, मला नाही जमत. घटपीठ पाहिजे जरा. पातळ पिठाची कसं करणार तुम्ही सांगा बरं. आता काय माहिती त्यांना कशा येतात, मलाच माहित नाही. डबा इथं ठेवलाय आणि इकडं लागले हुडकायला. यादच राही नाही मला. काय मला धोरण कळा नाही, धोरणच कळा नाही मला. यादच राही नाही. मी काल काय बोललेली याद याय नाही मला. मी असं बुरळ पाडवली पहिले. जिकडं बघते तिकडं जळते, तिकडं बघते तर इकडं करपत आहे, तिकडं बघते तिकडं कच राहते. सगळं माझ्या पुढं असं हे दिसतंय बघा. सगळं काय करावं ना तेच कळत नाही मला. हे बघा केली बघा कशी तरी आपली इळी वाकडी चपाती. आता काय करणार हे बघा. आता काय करू, जसं ते तसं करायला लागले बघा. चपातीचा डबा मी कुठं ठेवलाय, लांब ठेवलाय तिकडे मी चपातीचा डबा. मीठ ठेवलाय बघा, असं नाही पोळीला ठेवलाय, मीठ ठेवलाय. मीठ ठेवलाय मला याद आहे नाही. असं घाई घाई करायचं म्हणलं ना, घाई घाई करायचं म्हणलं ना, माझ्या लई जीवावर येते. त्या पातळ पिठामुळं मला येते टेन्शन लई. त्या कसं करतात ते चपाती मलाच कळत नाही बघा. तरी बी घाई घाई भाजीला कापलं, धुतलं, भाजी टाकली वरी. हे बघा हे चपातीचं पीठ घट केलं. आता भाकर करून घेते. तरी दोनदा त्या मोबाईलला टिप मारले मी.
ते मला टिप मारायचं नाही आवडत. ओरिजिनल करायचं, ओरिजिनल करायचं. बरं आपलं नाही का, काय माहिती, एक तर आडबी बंद झाली या, सुपर बंद झालं या, डॉलर काय होत होते ते बी बंद झाले या. काय गोंधळ आहे, पोरग बघत नाही काय नाही. पोरला म्हणते बघ बाबा बघ बाबा, पोरग बी बघत नाही. तर आता मला जर कळलं असतं तर मी कशाला त्यांच्या नादी लागली असते सांगा. मी त्यांच्या नादी कशाला लागले असते तुम्ही सांगा बरं. मी माझं सगळं केलं असतं ना, मला थोडं बी कळलं असतं ना तरी मी केलं असतं मुलांनो. मी तशी हुशार आहे बघा, मी तशी हुशार आहे बघा मुलांनो. मला सगळं कळतंय. पण आता ते शिक्षणाचा आकारच नाही मला, तर मी तरी काय करू. मला हे बघा शिक्षणाचे बघा 12 खडी बी आली असती ना, मला 12 खडी बी आली असती ना तरी मी कुणाला विचारलं नसतं. पण मी लय मजबूर आहे बघा, मी लय मजबूर आहे. तसं मला समजून घेत जा. माझा व्हिडिओ बघा जा मुलींनो. हे बघा एखाद्या पोळ्या साळ्या आईचा व्हिडिओ बघितला तर हे बघा आईचं काय नशीब खुललं तर तेवढाच तुम्हाला आशीर्वाद लागेल. तुम्हाला वाटेल की आमच्या आईला आमचा काहीतरी सपोर्ट झाला. बघा आता इकडून जळली चपाती. आता मी काय करू, तिकडं तुम्हाला बोलायला येतं चपाती जळली. हे बघा थोडी जळली, जास्त नाही जळली. हे बघा थोडी जळली, जास्त नाही. बघा आणि इथं कसा किचनवर बघा, किचनवर राडा झाल्याशिवाय मला स्वयंपाकच करता येत नाही. तुम्ही म्हणता किती राडा असते, असू द्या ना, काय होते राड्यामध्येच आहे बघा अन्नपूर्ण हातामध्ये येते या. ज्याच्या मन साफ आहे ना नक्कीच बघा तुमच्या हातामध्ये अन्नपूर्णा येईल नक्कीच. आणि काय माहिती मी कसा पण स्वयंपाक केला ना छान लागते, आवडते सगळ्यांना. पण मी नाही एवढं करत मुलींना, मी एवढं नाही करत. करते सगळे कामधंदे करते, पण स्वयंपाक पुरीच करतात बघा. माझ्या पुरीच करते स्वयंपाक. सगळे म्हणते तर मी म्हणलं काय माहित बाई, मी तर 2-3 वर्ष झालं, 2-3 वर्ष झालं मी युट्यूबर आहे, मध्ये आहे. सगळ्यांचं बोलणं खाऊन, सगळ्यांचं वाईट वक्तं बोलणं खाऊन मी युट्यूबर आहे. सगळे मला नाव ठेवतात तरी पण मी युट्यूबर आहे. आता काय माहिती देव मला साथ देतो का नाही, माझे माता बहिणी, माझे भावंड, माझ्या बहिणी मला साथ देतात का नाही. हे बघा त्या हिशोबाने मी वापस बघा सगळे कुणी म्हणते नाही होणार तुझं, नाही होणार तुझं. पण आता देवाच्या हातामध्ये होणार आहे का नाही होणार है का नाही. बरं दुसऱ्या आयडी मध्ये सगळ्यांना म्हणते या बाबा या बाबा, तर दुसऱ्या आयडी मध्ये बी हे बघा माझे मुलं बी आहे ना, तर 2-3 मुली आले तर आणि 2-3 मुलं आले तर बाकी सगळ्यांना म्हणते बाबा माझ्या दुसऱ्या आयडी मध्ये या, प्रिन्स बनसोड्याच्या आयडी मध्ये या. आता या आयडी मध्ये सगळे येतात बघा, आता माझ्या आयडी मध्ये सगळे येतात बघा. पण प्रिन्स बनसोड्याच्या आयडी मध्ये येत नाही तो एवढे. म्हणून मी सगळ्यांना बघा सारखं सांगते या रे बाळांनो माझ्या त्या आयडीत या, त्या आयडीत या, सगळ्यांना सांगते. पण आता काय आता आपल्या नशिबात आहे का नाही. बघा किती छान झाली चपाती, बघा किती छान झाली चपाती. मग आता सगळ्यांना ते म्हणतात तुमची आयडी आम्हाला दिसा नाही म्हणायले तो माझी आयडी. आता काय माहिती आता ठेसा टाकून घेतलाय बघा या भाजीला. मीठ टाकलं नाही बघा. बघा माझी मुलींनो, माझी कला बघा. मीठच नाही टाकलं, मी मीठच नाही टाकलं असं विसरून जाते बघा. आता टाकते हा, बघा मीठच नाही टाकलं. कशी भाजी खाणार बरं. टाकलं बाबा, टाकलं मी मीठ टाकलं. आता मीठ टाकलं तर थोडं पाणी टाकावं लागेल ना. मीठ टाकले तर पाणी टाकावं लागेल ना, तेव्हा त्या भाजीला पूर्ण लागत नाही. तर एक साईडला मीठ, एक साईडला भाजी आणि एक साईडला
ते काय डाळ. आता होईना आता आरामशीर भाजी. नंतर त्याला झाकण लावते. आता एवढी चपाती करते आणि भाकर करून घेते मुलींनी. भाकर करून घेते, एवढी चपाती करते, भाकर करून घेते. रामकृष्ण हरी. भाकर करून घेते मुलींना. झालं भाकर केली ना, झालं आपलं सगळं कामच झालं बघा. भाकर केली की एकच भाकर करायची आहे आपल्याला. झाल्या आपल्या चपात्या झाल्या त्या बघा. हे बघा चपात्या झालेल्या आहेत. आता भाकर करून घेते मुलींना. एकच भाकर करायची आहे. ह्याच्यावर काय होतंय बघा, तुम्ही म्हणता ताटात का भाकर करते, पण काय मोठं ताट घ्यायला जमत नाहीये. मोठं ताट आहे आपल्याकडं पण ही जमत नाही. मोठं ताट घ्यायला आपल्याला जमत नाही, म्हणून ह्याच्यावर करते मी. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी. किती मिनिटं झालं बघ रे जरा बाळा प्रिन्स. पाणी झाले ना इथं, पुसून घेते जरा. पाणी झाले या, पुसून घ्यायला लागले. तुम्ही म्हणता एका कामामध्ये किती आई काम करते. असंच करावं लागते मुलींना, असंच करावं लागतंय. बसत नाही ना ताट हो मुलींना, ताट बसत नाही म्हणून. ह्या बघा तवा जळायलाय, पातळ झालं होतं म्हणून दुसरं पीठ घेतलंय मी. पोराला म्हणते बघ किती मिनिटं झाले, तर पोरग पण बघा ना. हे बघा असं असतं या, म्हणते किती मिनिटं झालं बघ. झालं आता एवढी भाकर झाली ना, बस झालं. आपली भाजी बी झाली आहे मुलीनं. किती मिनिटं झाले बघ रे जरा. उलट आहे हो इथं म्हणून काय समजत नाही. किती मिनिटं झाले बघ बरं. 30. हा लय मोठा इडव झालाय बघा मुलींनो. लय मोठा इडव झालाय, लय मोठा इडव झालाय मुलींनो. लय मोठा झालाय पण आता हो द्या. आता काय तुम्हाला भाजी दाखवते मुलींनो. किती घाई घाई बघा, माझ्या मागावर किती घाई आहे. घाई घाई आहे. बघायलात ना तुम्ही, बघायलात ना तुम्ही किती घाई घाई मला करावं लागते या. जरा ते होऊ देते, होऊ देते. गरम आहे हो, गरम आहे. भाजी दाखवते ना तुम्हाला. भाजी दाखवायसाठी इथपर्यंत आले बघा मी मुलींना. हे बघा हे बघा भाजी झालेली आहे आपली. भाकर पण झालेली आहे बघा. एका कामामध्ये मी किती कामं करते मुलींना, करते का नाही तुम्ही सांगा बरं. हे बघा भाजी आपली झालेली आहे. बघा ह्याच्यात काहीच नाही टाकलं, नुसतं मी ठेसा टाकलाय मुलींना. घे रे पोरा घे. ह्याच्यात नुसता ठेसा टाकलाय बघा मुलींना. ह्या भाजीमध्ये नुसता ठेसा टाकून घेतलाय, काहीच नाही टाकलं. तरी पण एवढी भाजी ही छान लागते ना खायला. तुम्ही खाऊन बघितलं ना तेव्हा कळत. लय मस्त लागते भाजी. पण लय मोठा व्हिडिओ झालाय, मलाच कळा नाही. लय मोठा व्हिडिओ झाला, लय मोठा व्हिडिओ झाला, मलाच काय समजा नाही. आता ही भाकर तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी ठेवले बघा. त्या भाकरीसाठी तुम्हाला मोठा इडव
रामकृष्ण हरी मुलींना फोन आला होता ना, मी कट केला फोन. हे बघा झाली आपली भाकर बी झाली मुलींना. भाकर पण झालेली आहे. भाकर दाखवण्यासाठी ठेवलाय हो मी 2 मिनिटं जास्त. युट्यूबजी मला समजून घ्या, मला भाकर दाखवायची ना आपल्या मुलींना, म्हणून बघा. हे बघा आणि या संत्रीचं ज्यूस मी नंतर बनवून देणार आहे आपल्या मुलाला. या संत्रीचं भाकरीसाठी ठुलाई बंदच करायला लागली. भाकर तुम्हाला फुगलेली दाखवायची म्हणून मी ठुलाय. पोराला मगापासून म्हणते किती झालाय बाबा, किती झालाय बाबा, बघ. ते काही यायचं ना बघायला. आणि मी आपलं माझी भाकर करायचं त्याचा झाली 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 भाकर झाली. हे बघा भाकर किती फुगली मस्त बघा. ही कुठं दाखवते तुम्हाला. हे बघा किती भाकर फुगली आहे बघा बरं. झाली का नाही छान. नमस्कार नमस्कार. ए बंद कर रे बाळा, लवकर आहे लवकर आहे, जास्त व्हायलाय. अरे ये ना, टाइम काय राहते का तिथं. हा